श्रीकृष्ण यूट्यूब फॅमिली, आमची पूजा पाठ झाली. आता पूजा झाली, देवाबत्ती झाली, देवा अगरबत्ती झाली. आता जेवणात लागायचं. जेवण बनवायचा टाईम झाला. आता काय होते, कधी कधी मनस्थिती खराब असली ना तर मग मी मंदिरातच येऊन बसत असतो. या माझ्या देवाजवळच येऊन बसतो. माझे भगवंत मला साक्षात बोलतात. हे बघा, तुम्ही पण अनुभव घ्या. हे भगवंत ना साक्षात बोलतात आणि साक्षात आपले कामं करतात. आणि जीवनातली सुख दुःख तर हे येतातच. आणि हे काही टिकणारी गोष्ट नाही. दुःख बी टिकणार नाही ना सुख बी टिकणारं नाही आहे. त्या सुख दुःखाला आपण साईडला ठेवायचं आणि आपल्या भगवंताची प्रार्थना करायची. बघा किती सुंदर दिसतात, बघा किती सुंदर दिसतात, किती सोन्यासारखी, किती अरे बापरे, लय चांगले. आणि यांची भक्ती करायची. तुम्हाला पण तुमचं पण चांगलं होईल. यांची भक्ती करत जा. किती बी जीवनात सुख दुःख आले, हे मानव जीवन आहे, याच्यात तर सुख दुःख लाभ हानी तर हे येतच. कृष्ण भगवंतात सुख दुःख लाभ हानी याला सगळं समान समजा. सगळ्या गोष्टी तुमच्या बरोबर होतील. सुख दुःख लाभ हानी हे होतच असते. आणि हे काही कोणत्या गोष्टी टिकणाऱ्या नसतात. आणि आपण काही त्याला हार मानायची नसते. जे आहे ते आयुष्यात ते घडू द्यायचं, होऊ द्यायचं. आणि आपले कामं मात्र भगवंताला विसरायचं नाही बरं का. भगवंताचे पांडुरंगाची भक्ती करत राहायचं, म्हणजे सगळ्या गोष्टी बराबर होतात. हे आमचे भगवंत तिथं बसलात, बालगोपाल आहेत तिकडे. याचे पांडुरंगा, मी माझं मनस्थिती खराब असली की मी माझ्या मंदिरात येऊन बसत असते. हां, कधी कधी तुम्हाला असं वाटत असेल ही टोपी जी आहे ना, टोपी का मंदिरात ठेवली. मी तिची पूजा करते. ती माझी जिंदगी आहे. ती माझ्याकडे येणार आहे, तुम्हाला जरूर सांगणार. आता ते कोणत्या रूपात येते, कारण 4-5 जणांना असतात तशा टोप्या. IPS PSI DSP काय म्हणतात तशा असतात. तर आता ती कोणत्या याच्यात येते ते मला माहिती नाही, कोणत्या रूपात येते ते, पण येईल मात्र जरूर. मी तुम्हाला जरूर सांगणार आहे. तुम्हाला वाटत असेल ना ही टोपी मंदिरात का ठेवली, असं कधी कोणाला असं वाटत असेल की मंदिरात का टोपी ठेवली. आता त्या टोपीचं आगमन आहे आमच्याकडे, येईलच ती आज ना उद्या. मी तिची वाट बघते आणि तिची रोज प्रार्थना करते. ती येणार. एक ते देशाचा भाग आहे तो, एक मोठा. ती टोपी काही साधीसुधी नाही आहे. आणि असं तर ती येईल. तर ती आल्यानंतर, टोपी आल्यानंतर मी तुम्हाला जरूर सांगेल. जय श्रीकृष्ण यूट्यूब फॅमिली, जय पांडुरंगा. हे बघा आमचे भगवंत कसे दिसतात, कसे सुंदर सुंदर दिसतात, बघितलं. जय श्रीकृष्ण. तुम्ही पण देवाच्या अगरबत्ती नसेल झालं पूजापाठ तर तुम्ही पण करा. आपल्या जीवनात याच्याशिवाय काही नाही. आपण जेवण हे ते तर सगळं बनवतच असतो. टाईम त्याच्यात घालत, पण थोडा टाईम देवाला पण द्यायचा असतं. म्हणून मी देवाजवळ बसत असतो, देवाची गोष्ट करत असतो. माझी कृष्ण भगवंताची हे माझ्याशी गोष्ट करतात, मी पण त्यांच्याशी गोष्ट करत असतो. त्यांच्याशिवाय माझ्या जीवनात कोणीच नाही आहे. जय श्रीकृष्ण.